नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आज आपण जो व्हिडिओ करतोय त्याच्या कंपनीचं नाव आहे ग्रोवर अँड वेल. ओके, मुंबईची कंपनी आहे. मोरे, मिस्टर मोरे यांची कंपनी आहे. फॅमिली ओन कंपनी आहे, पण एकदम कॉर्पोरेट स्टाईल, म्हणजे यांचं जे कंपनीचं जे वर्किंग आहे ते फिनॉमिनली उत्तम आहे. ओके, आता या स्लाईडमध्ये तुम्हाला कळतंच आहे की कुठल्या कुठल्या एरियामध्ये हे लोक काम करतात. खूप डायव्हर्सिफाईड कंपनी आहे ही. ओके, आता आपण पुढे जाऊया काय काय. Okay, journey of grow well, has been one continuous transformation. Okay, that is most important. Driven by innovation, agility, and unwavering commitment to our customers. Okay, and future-ready solutions. That is what this company is saying. ओके, आता कसे कसे यांचे व्हॅल्यू प्रोपोजिशन कसे कसे झाले बघा. पॅट वाढला, ओके, ग्रोथ झाली, काय काय याचं वाढलं. झिरो डेट कंपनी, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वॉट आय सी ओव्हर हिअर. दिस इज झिरो डेट कंपनी. ओके, आणि टोटल इन्कम 1000 कोटी, 1073 कोटी, इबिटा 234 करोड. ओके, पॅट 157 करोड. ओके, फिनॉमिनल, मस्त कंपनी. ओके, आणि प्रोजेक्ट्स वर्ल्ड वाईड यांचे प्रोजेक्ट्स चालू आहेत. ओके, 800 प्लस, आणि ऑब्विसली झिरो डेट कंपनी आहे. एम्प्लॉईज 950 एम्प्लॉईज आहेत. ओके, R&D सेंटर्स आहेत मेनली यांची, आणि 6 इंडियन साईट्स आहेत की ज्याच्यामध्ये त्यांचं जम्मूपासनं ते मुंबईपर्यंत त्यांचे काय म्हणायचं प्लांट्स आहेत. कुठे कुठे प्लांट्स आहेत ते आपण बघूया. ओके, तर यांचे प्लांट्स आहेत बघा. दादरा नगर हवेलीला आहेत, नंतर जम्मूला आहेत. ओके, केमिकल प्लांट आळंदीला आहे, पुण्याला इंजिनिअरिंग प्लांट वापीला आहे. ओके, वन केमिकल आणि लुब्रिकंट प्लांट. दादराला आहे पेंट आणि केमिकल प्लांट, हे दोन. आणि बरोटीवाला इथे आहे नॉर्थमध्ये, केमिकल आणि पेंट असे यांचे प्लांट्स आहेत सगळे. ओके, और फ्रंटियर्स, फाउंडेशन अँड फ्रंटियर्स काय काय यांचं चाललं आहे. यांचा ॲक्च्युली एक मॉल पण आहे मुंबईला. ओके, त्यामुळे मॉल म्हणजे यांचं रिटेलमध्ये पण घुसलेले आहेत. इव्होल्युशन ओव्हर टाईम. ओके, सिन्स ऑर इन्सेप्शन बघा, 57ची कंपनी आहे, म्हणजे माझ्या एजचीच ही कंपनी आहे. 1956. चार्टेड ए स्टडी पाथ ऑफ एक्सपान्शन, इनोव्हेशन, डायव्हर्सिफिकेशन, आणि टिकली आहे कंपनी इतके वर्ष. ओके, 64-68 वर्ष टिकले, त्याच्यातच सगळं आलं. ओके, नाही तर कंपन्या टिपिकली 30-40 वर्षानंतर मान टाकतात, तसं नाही. यांची कंपनी कंटिन्युअसली इनोव्हेट करते. ओके, आणि हा मेसेज आहे त्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर्सकडनं, मिस्टर मोरे. ओके, ही इज मोस्ट डायनॅमिक पर्सन आणि बॅलन्स पर्सन आहे. ओके, आणि त्यांचेच फॅमिली चे माणूस आहे मिस्टर मिस्टर मोरे. चांगलं लिहिलं डिटेल, तुम्ही वाचा. ॲन्युअल रिपोर्ट आपण जे बघतो ते ॲन्युअल रिपोर्ट आहे. ओके, आणि ऑब्व्हियसली हे सगळं त्यांचं बोर्ड कंपोजिशन वगैरे आहे, गव्हर्नन्स किती चांगला आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे. आणि आय ॲग्री विथ दॅम, बिकॉज आय हॅड बीन थ्रू देअर थिक अँड थिन ऑब्व्हियसली. ओके, तर हे दोन मॅनेजिंग डायरेक्टर्स आणि चेअरमन, आणि ऑब्व्हियसली त्यांची डाऊन द लाईन मॅनेजमेंट. ओके, हे सगळं ॲन्युअल रिपोर्टमध्ये असतं की कोण कोण गव्हर्नन्स करते, कोण कोण इंडिपेंडंट डायरेक्टर्स आहेत. ओके, तर डायव्हर्सिफाईड आहे सगळे लोक, नॉट ओनली फॅमिली. ओके, creating value and redefining limits. Limits are always getting expanded. That is what I have seen in Grover and Well. Okay, आणि ऑब्व्हियसली कॅपिटल एक्सपेंडिचर करतात आहेत, काहीतरी इनोव्हेशन, नवीन प्लांट टाकणे, नवीन इक्विपमेंट आणणे, नवीन व्हर्टिकल उघडणे वगैरे. ओके, हे सगळं चालूच आहे त्यांचं. आता हे बघा नंतर कसं चांगल्या कंपन्या नेहमी 5 वर्ष त्यांचे रिझल्ट देत असतात, आणि ह्या पण कंपनीने ते ऑब्व्हियसली दिलेलं आहे. ते बघा त्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो 20-21 म्हणजे 21 ते 25 कसं वाढलेलं आहे बघा. 600 कोटीपासून 1100 कोटी, म्हणजे ऑलमोस्ट डबल झालं. डबल म्हणजे 15% CAGRने ही कंपनी वाढते. ओके, रेव्हेन्यूमध्ये. प्रॉफिटमध्ये वाढते का, तर ऑब्व्हियसली प्रॉफिटमध्ये वाढतेच आहे. 115 पासून डबल झालं, 234 कोटी डबल झाला. येस, सो इट इज मॅचिंग विथ रेव्हेन्यू ग्रोथ. नुसती फोपशी ग्रोथ झालेली नाही की नुसतंच रेव्हेन्यू वाढतोय आणि प्रॉफिट नाही वाढला, कमी झाला वगैरे, असं नाही आहे. ओके, EPS तर डबल स्पीडने, डबलपेक्षा जास्त स्पीडने वाढलेला. अर्निंग पर शेअर 1.5 होता तो 3.5 झाला, म्हणजे डबल म्हणजे 3, आणि त्याच्यापेक्षा जास्त झालेला आहे 5 वर्षामध्ये. मार्केट कॅपिटलायझेशन पण ऑब्व्हियसली चांगलं वाढलेलं आहे. ओके, इट वॉज जस्ट 1000 करोड ते चौपट झाले ऑलमोस्ट. मार्केट कॅपिटलायझेशन हॅज ग्रोन ॲट द रेट ऑफ 30% CAGR. ओके, म्हणजे मार्केटने ह्याची ट्रू व्हॅल्यू आयडेंटिफाय केलेली आहे. त्यामुळे जरी प्रॉफिट दुप्पट झालेलं असतं तरी मार्केट कॅप चौपट झालेली आहे. ओके, दॅट इज वॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू नोट ओव्हर हिअर. ओके, फिक्स ॲसेट्सचे किती वाढलेत, नॉट मच, सो दे आर नॉट कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री. ओके, नाही तर कॅपिटल टाकतात, ॲसेट वाढतात, पण प्रॉफिट वाढत नाही. ओके, PAT, प्रॉफिट आफ्टर टॅक्स किती झाला आहे, 70 कोटी होता तो 157 कोटी झाला. प्रॉफिट आफ्टर टॅक्स हॅज गॉन मोर दॅन डबल. या, सो फिनॉमिनल, डॅम गुड. ऑब्व्हियसली त्यानंतर डेट इक्विटी रेशो 0 होता, तो सध्या डेट घेतलेला आहे त्यांनी, सो इट इज ग्रोन बाय पॉईंट, डेट इक्विटी इज 0.32, म्हणजे कंपनीवर यावर्षी डेट आलेला आहे. गेल्या वर्षी
0.51 होतं, यावर्षी डेट थोडं कमी झालेलं आहे. ओके, गेल्या वर्षी जास्त डेट होतं. सो गुड, द कंपनी हॅज टेकन डेट फॉर 1 इयर, रिटर्न द डेट ओके द नेक्स्ट इयर. म्हणजे गरज नसताना उगीचच्या उगीच कर्ज घेऊन स्वतःच्या कंपनीसाठी अननेसेसरी वापरत नाहीत. ओके, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड ROC ओके 22%, 17% होतं ते 22% झालं आहे. सगळेच पॅरामीटर्स याचे उत्तम आहेत. इबिटा मार्जिन ओके 18%वरनं 19%वरनं 20% झालं आहे. एम्प्लॉय बेनिफिट एक्सपेन्स ऑब्व्हियसली वाढलेच पाहिजेत. पण किती वाढले पाहिजे? 70 ते प्रॉफिट वाढला डबल, पण एम्प्लॉय एक्सपेन्सेस त्या मानाने वाढले नाहीत. म्हणजे यांचे एम्प्लॉई खूप प्रोडक्टिव्ह आहेत. ओके, ऑब्व्हियसली दॅट इज गुड साईन फॉर द शेअर होल्डर्स लाईक यू अँड मी. ओके, गव्हर्नमेंटला सुद्धा टॅक्स दिलेला आहे. 25 कोटी होता, तो डबल टॅक्स दिलेला आहे. ऑब्व्हियसली ग्रोथ झाली तर 25 कोटीचा टॅक्स, 52 कोटी यांनी टॅक्स पण दिलेला आहे टू द गव्हर्नमेंट. सो दॅट इज ऑल गुड. तर त्यांचे कुठले कुठले व्हर्टिकल्स आहेत बघा. हे व्हर्टिकल्स आहेत त्यांचे केमिकल. ओके, नंतर दुसरं पेंट्स अँड कोटिंग्स. केमिकल्स म्हणजे बेसिकली केमिकल कोटिंग ओके लुक्स लाईक ऑन द पाईप्स, आणि पेंट्स अँड कोटिंग्स ऑन द प्लांट इक्विपमेंट. ओके, इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्लांट झाला की सगळं येतच, मेंटेनन्स झाला की सुद्धा हे येतच. ओके, पेंट्स, इंडस्ट्रियल पेंट्स आर हॅव्हिंग हाय डिग्री ऑफ प्रॉफिटेबिलिटी. ओके, नॉट लाईक डेकोरेटिव्ह पेंट्स विच वी यूज. And same thing over here. Industrial chemicals, they are very costly and they are required now and then. Yeah. सारखेच लागत असतात. नंतर इंजिनिअरिंग म्हणजे यांचे बेसिकली मोठाले फॅक्टरीजमध्ये हे सगळे इक्विपमेंट हलवायची वगैरे क्रेन्स सगळी अशी व्यवस्था आहे. इंजिनिअरिंग. ओके, लुब्रिकंट्स म्हणजे इंडस्ट्रियल लुब्रिकंट्स हे लोक बनवतात. ओके, त्याच्यामध्ये चांगली प्रॉफिटेबिलिटी असते. त्याच्यानंतर 4 मेजर व्हर्टिकल्स आहेत ऑब्व्हियसली, आणि प्रिसिशन पॉवर पॉसिबिलिटी वगैरे ॲडिशनल गोष्टी ते घुसतात असं दिसतंय. विल नॉट गो इन टू दिस डिटेल्स. ओके, इंजिनियर फॉर एक्सलन्स सगळे इक्विपमेंट बनवतात आहेत. रिअल इस्टेट पण हा मॉल दिसतोय त्यांचा. ओके, कांदिवलीचा. आणि गोईंग फॉरवर्ड दिस इज वॉट देअर प्लांट्स फोटोग्राफ्स. ओके, दादरा केमिकल, नंतर दादरा पेंट्स, नंतर बोराटीवाला नॉर्दर्न इंडियामध्ये इट्स ऑल्सो मे बी केमिकल्स. ओके, पेंट्समध्ये दिस इज पेंट्स. नंतर जम्मू प्लांटमधला केमिकल्स आहेत. ओके, असे त्यांचे मल्टिपल प्लेसेसमध्ये प्लांट्स आहेत. वापीला पण आहे. ओके, सो दिस कंपनी इज रिअली इम्प्रेस मी अँड टन्स, आणि रिलायबल कंपनी. शेवटी रिलायबिलिटी मॅटर्स. ओके, ऑब्व्हियसली सोलर पॅनल्स पण लावलेले कंपन्यांमध्ये, आणि त्यांचे CSR आणि एम्प्लॉईजला किती महत्त्व देतात ते बघा. नॉर्मली फोटो असतो या 5-6 जणांचाच कंपनीचा, पण ऑल द टीम. ओके, ऑल द टीम फ्रॉम टॉप टू बॉटम अँड अप टू मॅनेजर लेवल मे बी यांनी ॲन्युअल रिपोर्टमध्ये फोटो दिलेला आहे. दॅट स्पीक्स व्हॉल्युम्स अबाउट हाऊ दे टेक केअर ऑफ देअर ॲस्पिरेशन ऑफ देअर एम्प्लॉईज. ओके, आणि हे CSRचे सगळे फोटो लावलेत. आणि बघा 5 year हायलाइट्स. ऑल गुड कंपनीज आय टोल्ड यू दे गिव्ह यू दे नथिंग टू हाईड. ओके, 5 वर्षाचा पण यांनी इथं तुम्हाला डिटेल दिलेलं आहे काय काय आहे ते. या हे बघा 5 वर्षाचं सगळं डिटेल वाढलेलंच आहे. ओके, 21ला किती होता यांचा रेव्हेन्यू? 600 कोटी होता. ओके, तर आता 1200 कोटी झाला आहे. या ओके, नंतर अदर ऑपरेटिंग इन्कम 17 कोटी होतं, ते 44 कोटी झालं. अदर ऑपरेटिंग इन्कम इन्क्लुडिंग मॉल इन्कम फिनॉमिनल वाढलं. अदर इन्कम इज 44 करोड फ्रॉम 17 करोड इन 5 years. ओके, इनफॅक्ट 4च वर्ष, 1, 2, 3, 4 वर्षातच एवढा वाढला. ग्रॉस रेव्हेन्यू ऑब्व्हियसली यू कॅन रीड इट. आणि ऑब्व्हियसली एक्सपेंडिचर किती झालं आहे? तर 500 कोटीवरनं 900 कोटी झालं एक्सपेंडिचर. ओके, हे डबल झालं आहे, पण एक्सपेंडिचर हॅज नॉट डबल, इट इज लेस दॅन डबल. सो दॅट इज गुड. त्यामुळे प्रॉफिट वाढला किती? 69 करोड पॅट तेव्हा होता, तो आता 157 कोटी झाला. आणि दरवर्षी वाढला बघा. 70 करोड, 78 करोड, 118 करोड, 140 करोड, आणि आता 157 करोड. सो बिग जम्प्स. ओके, दिस इज वॉट P&L. ऑब्व्हियसली डेट किती होतं? तर 19 कोटी होतं, ते आता ऑलमोस्ट 7 कोटी राहिलं. राईट, म्हणजे हार्डली दिस कंपनी डझंट रिक्वायर द डेट. ओके, आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिझर्व्स. ओके, 22 कोटी इक्विटल आहे. मध्ये त्यांनी बोनस दिला मला वाटतं गेल्याच वर्षी.
त्यामुळे ते डबल झालं इक्विटी आणि रिझर्व्ह आणि सरप्लस पण वाढले ते इक्विव्हॅलंट टू 900 crore इज रिझर्व्स वर्सेस 45 crores ऑफ इक्विटी. ओके. आणि असं ही या कंपनीची ग्रोथ स्टोरी आहे ग्रो रन वेलची. बघा तुम्ही परत एकदा नजरेखालून घाला या कंपनीचं सगळं चित्र. ओके. आणि 4 सेगमेंट्स आहेत त्यांचे. प्रॉफिटेबिलिटी उत्तम आहे आणि एनहान्स कॅपिटल एफिशियन्सी आहे, सस्टेनेबल शेअर होल्डर व्हॅल्यू आहे. आय ॲग्री विथ ऑल ऑफ दिस. स्ट्रेंथन प्रॉफिटेबिलिटी आणि कॅश फ्लो आहे. ओके. इम्प्रूव्ड स्प्रेड टू मार्केट फॉर न्यू सोल्युशन्स. ओके. कस्टमर सॅटिस्फॅक्शन इंडेक्स पण यांचा 90% आहे. दिस इज डॅम गुड. त्यांनी हे मेन्शन केलेलं आहे. एम्प्लॉय रिटेन्शन रेट इज 83%. असं IT कंपन्या सांगतात की एम्प्लॉय रिटेन्शन रेट. त्यांनी पण सांगितलं आहे की एम्प्लॉय रिटेन्शन रेट इज 83%. न्यू प्रॉडक्ट्स इंट्रोड्यूस 358. फॅन्टॅस्टिक. ओके. न्यू प्रॉडक्ट्स त्यांनी जे काय इंट्रोड्यूस केलेत ते फारच सुंदर. आणि बाकीच्यांचं P/E वगैरे तुम्ही बघा. सगळंच मी काय सांगत नाही तुम्हाला. तुम्ही पण होमवर्क करा आणि त्याप्रमाणेच. आणि सगळ्यात अजून एक चांगली गोष्ट म्हणजे या कंपनीचा ROA किती वाढले तर 17% आहे यावर्षी फ्रॉम लास्ट इयर्स 11%. म्हणजे 6% इन्क्रीज झालेला आहे रिटर्न ऑन ॲसेट्स. आपलं FDवर रिटर्न ऑन ॲसेट असतं 6%. यांचं रिटर्न ऑन प्लांट म्हणजे बिझनेस इज 18%. दिस इज फिनॉमिनल. आय लाईक दिस कंपनी दॅट मच मोर. ओके. आणि फारच चांगलं आहे. आणि कंपनी विशेष मार्केट व्होलेटॅलिटी नसते. स्टेडी स्टेट कंपनी आहे. ऑब्व्हियसली कंपनीचे शेअर्स कोणी विकत नाही, जास्त घेतच राहतात जसे पडेल तसे. आणि या कंपनीचा शेअर मी टिपिकली 40-45 पासून बघत आलेला आहे. तो 128, 130 आणि त्याच्यानंतर 200. त्यानंतर तो एक्स बोनस झाला. मग सध्या 91 वगैरे असेल. तशी कंपनीची स्टोरी आहे. ओके. आणि जर तुम्ही बघितलं त्याचे डिटेलिंग काय आहे बाबा इथे, तर हे इथे मार्केट कॅप 4,000 कोटी, स्टॉक PE 26 आहे फक्त. ओके. ROC 25%, 23%, ROE 17%, बुक व्हॅल्यू 20 आहे. फेस व्हॅल्यू मात्र 1 आहे फक्त. ओके. आणि हा शेअर असा परत पडलेला आहे. ओके. बघा या 106 वरनं हा शेअर परत एक्स बोनस आहे 106 आणि आता परत आता 90ला आलेलं आहे, 88ला आलं आहे. अनबिलिव्हेबल. ओके. आणि ह्याचं टिपिकली बॉटम आहे 79. मे बी इट विल फॉल फॉर अनदर 8 रुपीज. पण त्याच्यानंतर तर हा शेअर वाढणारच आहे. आणि हा त्याचा 5 इयर्स ग्राफ आहे बघा. आय टोल्ड यू आय एम ऑब्झर्विंग दिस शेअर फ्रॉम 31, 42 वगैरे. इट वेंट अप टू 113. तिप्पट झाला शेअर. प्रॉफिटेबिलिटी दुप्पट झाली आणि 5 वर्षात शेअर तिप्पट झाला. ओके. दॅट इज अ ब्युटी. आणि आता परत हा समजा 81ला आला. दिस इज व्हॉट इज अ लेटेस्ट लो. ओके. तर घ्यायला हरकत नाही. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा आणि त्याप्रमाणे ॲक्शन घ्या. घाई करू नका. मार्केट पडतच चाललं आहे आणि इट मे सेकंड सपोर्ट याला इथे असेल मे बी 80ला. पहिला हा इथे मे बी 80 सेम 80, 81 आणि डबल बॉटम झालेला आहे त्याचा. त्याच्यानंतरचा सपोर्ट आहे 58ला. ओके. आणि अजून पडला तर काय मग इट कॅन गो डाऊन टू 28. एवढं तर खाली जाणार नाही. आय एम 100% शुअर अबाउट इट. बट इट कॅन गो अप टू धिस और मे बी मॅक्सिमम अप टू आपण 60 पण नाही जाणार. दिस इज टू लो फॉर अ फिनॉमिनली गुड कंपनी. ओके. सो थँक्यू सो मच. आणि चॅनल बघत राहा, समृद्ध व्हा आणि ॲक्शन